श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 26 एप्रिल आणि वार आहे शुक्रवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असणार आहात. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागणार आहे. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचं लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. आपल्या अपेक्षाप्रमाणे मुलांनी जगावं यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. मात्र त्यांच्या प्रयत्नांकडे पाहता चमत्काराची अपेक्षा धरू नका. आपल्या प्रोत्साहनामुळे त्यांना उत्साहाला उत्तेजन नक्कीच मिळणार आहे. प्रेमामध्ये आज जोर जबरदस्ती टाळायची आहे. आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. आज तुमच्या मनात काही दुविधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बांधण्यासाठी उद्युक्त करणार आहात. कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूच्या मालकीमध्ये नसतो, तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमची नोकरी देखील जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. मित्रांकडून तुमच्या अपेक्षापेक्षा तुम्हाला अधिक आधार मिळू शकणार आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या तुम्हाला काही अचानक न समजलेल्या गोष्टी समजून जातील. त्याचबरोबर आज तुमचे कामामध्ये लक्ष लागणार नाहीत. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असणार आहे. तसंच एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकतो. पुढील रास आहे मिथुन रास. आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करत चला. कुटुंबातील कोणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि यावेळी तुम्हाला धनपेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. अनुरूपासाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची आज पूर्ण शक्यता आहे. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. दिवस कसा चांगला बनवता येईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. वैरभाव महागात पडू शकतो. यामुळे आपल्या सहनशीलतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच, पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीला धक्का लागू शकतो. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमस्वरूपी फूट पडू शकते. तुम्ही जीवनात पैशाची किंमत समजत नाही, परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते. कारण तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल, परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. खूप अल्पसे अडथळे आज येतील, परंतु दिवसभरात काही यश मिळवाल असे दिसते. काही सहकाऱ्यांकडे लक्ष न देता तुम्ही तुमच्या कामावर नियंत्रण ठेवा. कारण त्यांना हवे ते त्यांना मिळाले नाही तर ते काम करीत नाहीत. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवणं शिकलं पाहिजे. जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्ही घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. पुढील रास आहे सिंह रास. तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. झटपट पैसा कमवण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे आणि जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ घालवाल. बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येणार आहे. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना थोडे सावध असा. हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. कुठल्याही स्थितीमध्ये तुम्हाला आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, जर वेळेची कदर केली नाही तर यामुळे नुकसान होईल. स्त्रिया शुक्रवारच्या असतात आणि पुरुष मंगळवारचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. पुढील रास आहे कन्या रास. तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल. आज कोणी घेणेदार
तुमच्या दरवाजावर येऊ शकतो आणि तुमच्याकडे उधार मागू शकतो. त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकतात. तुम्हाला उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या मुलांसोबत वेळ घालवा. प्रकृतीस बरे वाटेल. मुले ही अमर्यादित आनंदाचं स्तोत्र असतात. जे लोक आत्तापर्यंत सिंगल आहेत त्यांची भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे. परंतु गोष्टीला पुढे वाढवण्याचा आधी हे नक्कीच जाणून घ्या की ती व्यक्ती कोणासोबत नात्यामध्ये नसावी. आपणास माहीत असणाऱ्या महिलेमार्फत कामाची संधी मिळणार आहे. आज घरात कुठल्या पार्टीमुळे तुमच्या महत्त्वाचा वेळ बर्बाद होऊ शकतो. आज तुम्हाला एक असा अनुभव मिळणार आहे ज्याने तुम्ही आयुष्यातील दुःख विसरून जाल. पुढील रास आहे तूळ रास. गर्भवती महिलांसाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. चालताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही प्रवास करणं आणि पैसा खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल, परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल. तुम्हाला वाटेल त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळेस उत्तम पाठिंबा देऊ करेल. जोडीदारासोबत तुम्हाला आज काही गुंतागुंतीचे व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरवलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकाल. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे आज तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेण्याची शक्यता आहे. पण दिवसाच्या शेवटी मात्र ते समजून घेईल आणि तुम्हाला तुमच्या काही गोष्टींना प्रोत्साहन देखील करतील. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुमचे मन मोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामामध्ये असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळणार आहे. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकतात. तुम्ही काही पुस्तकं वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक देखील ऐकू शकता. तुमचा जोडीदार अनपेक्षित काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे अविस्मरणीय असणार आहे. पुढील रास आहे धनुरास. तुमच्या भावना, खास करून रागावर नियंत्रण ठेवा. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल. ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या, अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणं टाळायचं आहे. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्यांना पुरून उरणार आहात. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुमचा जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असणार आहे. पुढील रास आहे मकर रास. तुम्ही काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी योग्य नाहीत. खूप म्हातारे झाले आहात असं काही लोकांना वाटेल, परंतु ते खरे नाही. तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता, कारण तुम्ही चाणक्य आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. आपल्या जीवनसाथीसोबत म्हणजे चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहरदार राहील. अतिशय क्षुल्लक कारणांवरून तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तणावाचे संबंध आज बनणार आहेत. नवीन योजना आणि संयुक्त प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात तर येनकेन प्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामनाही करावा लागेलच. तुम्हाला वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावं लागू शकतं. पुढील रास आहे कुंभ रास. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळणार आहे. इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम नशीब फळफळणार आहे. पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येईल. शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची गरज भासणार आहे. तसंच तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलं तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकता. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ करू होईल. वैवाहिक आयुष्याचे काही साईड इफेक्ट सुद्धा असतात, त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास.
मित्र-मैत्रिणींबरोबरचे सायंकाळ हे सुखकारक आणि प्रसन्न असणार आहे. पण अति खाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. आज तुम्ही मित्रांबरोबर पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात. परंतु पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकून सुद्धा तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहणार आहे. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्यासोबत व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेवू नका. तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिकता राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. कर्मकांड, होम हवन, शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमची इच्छा नसताना तुम्हाला बाहेर जायला सांगेल, म्हणजे तुमचा पार्टनर तुम्हाला बाहेर जायला सांगेल किंवा तुमची बाहेर जाण्याची इच्छा असताना तुमचा पार्टनर तुम्हाला घरी थांबवेल. त्यामुळे तुमची चिडचिड होण्याची शक्यता आज आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.